वगैरे बघितलं. मग त्यानंतर आम्ही रेडी झालो आणि आता रूमच्या समोरून आम्ही ऑटो केलाय. तर आता आम्ही डायरेक्टली चाललोय ताजमहल बघायला आणि तसंच आम्ही त्यानंतर आग्रा फोर्ट वगैरे पण करणार आहोत. तर आम्ही ऑन द वेच आहे. चला तर जाऊया आणि तुम्हाला दाखवते. तुला ताजमहल बघायला चाललेस तू आज? सो एक्साइटेड. आपल्या जगातील आजोबा येतो माहिती आहे ना. 7 आश्चर्यापैकी एक आश्चर्य बघायला चाललंय. मेन म्हणजे ती प्रेमाची निशाणी आहे. म्हणून माझं प्रेम मला दाखवायला मिळतं. 2 लव्ह बर्ड्स मध्ये मी उगाच आले वाटतं आता इथं. हा ऍक्च्युली नेक्स्ट टाइम पासून नाही येणार. मला नेक्स्ट टाइम ताजमहल बघायला तुम्ही दोघंच या. मी नाही येणार. बघ नेक्स्ट टाइम आम्ही पॅरिस जाऊ. सो तू नको. पोहोचलोत आम्ही ताजमहल जवळ ऑलमोस्ट. मीन्स लाईक आता ते गेट जवळ सोडला. तिकडून आपल्याला अर्धा किलोमीटर चालत जायचं आहे. मीन्स लाईक इथे गार्डन वगैरे आहेत असे. सो इथून हा रस्ता आहे मिडलचा. तिकडून जायचं आहे. मग ताजचा गेट येईल. त्याच्या पुढे थोडा वेळ जायचं आहे. मग ताजमहल येईल. सो चला आता जाऊया चालत. असे व्हॅन्स पण असतात. अशा व्हॅनमध्ये तुम्ही बसून फिरू वगैरे शकता. ते चार्जेस आपल्यावर आहेत. मोठी घेणं तर जास्त चार्जेस, छोटी घेणं तर जास्त चार्जेस. चला येतो आता आपण जाऊ. चालत सगळं बघत गाईज आम्ही आता तिकीट काउंटरवरून तिकीट घेतलंय. 250चा एक तिकीट घेतलाय आम्ही. सो इथे तुम्हाला 50चा तिकीट भेटेल आणि 250चा भेटेल. 50 मध्ये फक्त तुम्ही ताजच्या बाहेरून बघू शकता आणि 250चा जर तिकीट घेतला तुम्ही तर तुम्हाला ताजच्या आतमध्ये पण जाऊन देतात. सो आम्ही 250 घेतले. ऑब्व्हियसली ताजच्या आतमध्ये जायचा मिशन आहे आपला. सो चला आता इथे एंट्री गेट आहे. इथून जाऊ आता. इथं जरा लाईन आहे जास्त आहे. तुम्ही तिकीट सांभाळून ठेवायचं गाईज. साईडला जाम लाईन आहे पण कमी लाईन मध्ये आलो. विदेशीच्या लाईन लाईन मध्ये आता आम्हाला काका भेटतात. ते पण पटनावरून आल्या तिकडं ताजमहल बघायसाठी. तसं आपण आले मुंबईवरून ताजमहल बघायसाठी इथे. चला आता आपल्याला फॅमिली साथ आहे. फॅमिली के साथ फॅमिली आहे गाईज. हा मेन गेट आहे. ताजमहल मध्ये एंट्री काढायचं. बोल ना. फोटोग्राफर विचारतात काय फोटोग्राफर पाहिजे का. मग आम्ही सांगितलं आम्ही आणले फोटोग्राफर मुंबईवरून. एवढा खर्च करून आणले. वा कोण आहे माहिती आहे ना. वा आम्ही समजलं ते. मला भावना पोहोचल्या माझ्यापर्यंत. चला काय आता आतमध्ये जाऊ. मस्त. ओ मला अकेला टाकला. मी पण येईन कधीतरी कोणत्या तरी बरोबर. आत्महत्या ना जरा दाखवते मी. थांबा जरा. पण एक्साइटेड आहे. नाही वरती बघायचं. जम क्रीन्स किती आहे ना. वाव गाईज द लुक. जाम मस्त आहे. आता आपण पुढे जाऊ. फोटो काढू. चला आता मी इथं ताजमहल जवळ आली आहे. हे बघा. तर आता आम्ही याचे आतमध्ये जाणार आहोत. बिकॉज आपण 250चा तिकीट काढलं आहे. तर आपण याच्या आतमध्ये जाऊ बघायला. छान मस्त वाटते. छान मस्त वाटतं. म्हणजे असं वाटत नाही समोरून रिअलिटी मध्ये बघते मी. मस्त आहे खूप. तर आता आपण याच्या आतमध्ये जाऊ. आय गेस ही एंट्री आहे इथे आतमध्ये जायची. लेट्स सी. इथून जायचं आहे. क्लायमेट पण मस्त झालंय. ऊन वगैरे नाहीये पण जाम गरमी होते.
जाम गरम होतं इथं. ते पायात घालायच्या पिशव्या आहेत, हे तुम्हाला इथे भेटून जातील. 10 रुपीजला एक आहे. सो हे पायात घालायचे आणि मग आपण ताजमध्ये जायचा. क्लीनलीनेस इज मोर इम्पॉर्टंट. चला असं पायात घालायचा. पण घातल्यात. ए क्लीन ठेवायला पाहिजे ताजमहल. ताजमहल के अंदर एंट्री हो रही है अब हमारी. शी यार चुप. हे बघा गाईज, इथे आतमध्ये मुमताजचं कबर आहे आणि त्याच्या साईडला शहाजहानचं पण आहे. आम्ही आलतो असं आम्हाला इथे दोघी तिकडे जण भेटले. ते थायलंडवरून इथे आलेले आहेत फिरायला. आमच्या मम्मीला त्यांच्यावर फोटो काढायचा होता. सो ऑब्व्हियसली आम्ही त्यांच्याशी बोललो वगैरे. खूप चांगले वगैरे आहेत. सो हॅलो हाय हॅलो स्वानिका. व्हॉट इज युअर नेम? My name is Kanisawan. Is my name. Okay. My name is Thandawan. It means sunflower. Oh wow, thank you. And how about you? I'm fine. What's your name? My name is Hongkakins, and my name is Stang. Name is Money in Thailand. Okay. And where is other one? Okay, he's busy. So आईचा मस्त वाटला. त्याला थोडं वेगळं बोलले पण ते ठीक आहे. आता थायलंडच्या लोकांवर फोटो बिटो काढून घेतले. आमच्या मम्मीने पण आता येतं. आम्हीने पण सेल्फी काढली. त्यांना ब्लॉगमध्ये पण घेतला. आता बघितलंच तुम्ही. ती पण व्हिडिओ काढवती. मला वाटलं ब्लॉगर वगैरे आहे पण नंतर बोली नाही ती मेमरीसाठी काढते. फोटो काढते मी गाईस. अरे फोटो मध्ये चप्पल येते माझी अशी. जाम वेळ वाटतंय. चप्पल नाही, चप्पल ही इकडची ये काय पुढं बोल. समजून जा रे बाई. सगळ्यांच्या पायात अटेम्प्ट फेल. ताजमहल वगैरे फिरलो आम्ही. तर 2-3 तास आरामात फिरलो. फोटो वगैरे जाम काढले. चलो बाय बाय. चाललो आता आम्ही दुसऱ्याकडे. इथून जाम गरम होते इथं मरावरा. ताजमहल बघितल्यानंतर आम्ही इकडून निघालो आणि आता आम्ही आलेलो आहेत आग्रा फोर्ट बघायला. ऊन ते जाम आहे. थोडासाच बघू. जास्त पाहिजे माझी कॅपॅसिटी नाही आहे. लेट्स गो. जाऊया आता आतमध्ये यायचे. तिकीट काढलं आम्ही इथे. तिकीट आहे पर पर्सन तिकीट किती आहे? 50 रुपीज आहे पर पर्सन तिकीट फोर्ट बघायला. नक्की विजिट करा. आतमध्ये आता बघूया आपण. चला या गेटमधून आलो चेकिंग करून. आता या गेटमध्ये तिकीट चेकअप होईल आपलं. यह आहे जहांगीरी महल आणि हे जो बाग आहे त्याचं नाव आहे अंगुरी बाग. वेल आता ह्याच्या आतमध्ये जायचा विचार चाललाय. चला तेवढे की चालत जायचंय. एवढे उन्हाचे जाम ऊन पडते. मस्त आहे दिसायला. त्याच्या आतमध्ये काय अजून माहिती नाही. तर गेलो नाही. खूप मोठा आहे. सांगितलं इथे हा जहांगीर महल याला बोलतात. सो जहांगीरच्या आधी इथे अकबरनी पण हा यूज केलेला आहे. म्हणजे अकबर वगैरे इथे राहायचा. सो इथे असं सांगितलंय की इथे ना वरती टॉपला राजा वगैरे बसायचा आणि इथे डान्स वगैरे नृत्य वगैरे व्हायचे. इथे अनारकलीचा वगैरे डान्स झालेला आहे आणि
हे आहेत नाही छोटे छोटे सगळे, इथे बाकीचे राजा वगैरे जे यायचे ते बसायचे आणि इथे राणीसाठी बनवलं होतं, म्हणजे राणी इथे बसायची आणि इथून डान्स वगैरे बघायचे. आणि इथे बेडरूम्स होते हे सगळे. इथे आतमध्ये किचन पण आहे, तो आता बंद केलाय. आणि इथं काय आहे, जोधाबाईचं देवार. ओके, इथे जोधाबाईचं देवार आहे. इथे पण काहीच नाही आता काहीच, म्हणजे जसं ओपनच एरिया आहे पूर्ण ती, म्हणजे सांगतात इथे असं असं आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं असं. बघा आता बाहेर जाऊ आपण, अजून काय बघू. डान्स करायचा काय तिथं आपण, काय सॉरी अनारकली सारखा डान्स कर. चल पटकन, तुझा राजा गेला तिकडं तुला सोडून. येतो बघ दुसऱ्या राणींच्या बरोबर फिरतय. असं ते घे, वन डे फ्री ऑफर आहे वाटतं. गाणे नाही का, जोधा अकबर काय तरीच. हे काय आहे, कोणाचा तरी रूम आहे वाटतं, काही माहिती नाही आपल्याला. हे काय पेंटिंग्स वगैरे केलेले आहेत तिथे. म्हणजे इथे समजा आता जर AC वगैरे पाहिजे, नॅचरल AC वगैरे एअर कंडिशनर त्या टायमासाठी, सो ना त्या टायमाला लोक काय करायची, वरती ना रूमच्या वरती असं हे असायचं आणि ह्याच्यामध्ये ना पाणी साचवायचं लेदरच्या ह्याच्यात. आणि ना जेव्हा पण पाहिजे असेल ना तेव्हा त्याचं पाणी काढायचं आणि त्याचे ना जे भिंत जे आहेत आपले ते ओले व्हायचे आणि त्यामुळे ना थंडावा यायचा. आणि तो वेस्टेज पाणी जो असायचा तो इथून निघून याच्यामध्ये स्टोरेज व्हायचा. तर यासाठी ते बनवलंय, आता मला समजलं. आणि इथं बघा मी तुम्हाला दाखवते, या फोर्ट वरून बाहेर आपण निघालो, इथून एक परफेक्ट व्ह्यू दिसतोय ताजमहलचा. बघा मस्त आयडिया करून बनवलाय. आता आमची मम्मी इथं फोटो काढेल. हा चल. तर ही जी प्लेस आहे ना, इथे ना शहाजनला नजर कैद करून ठेवला होता. हे बघा आता हे बंद केलं, याच्या आतमध्ये जाऊन देत नाही. चला आता आपण दुसरीकडे बघू. इथं मीना मस्जिद होता, तो आता बंद केला, इथं जाऊन देत नाही. बघा यो आय गेस गार्डन असेल, गार्डन त्यांचं फिरायचं भारी आहे जायगा काहीच. गाइस महाराजों का गार्डन, म्हणजे काहीतरी बोलत असतील याला, पण आता मला नाव नाही माहिती. या अर्धे रस्ते ते बंद करून ठेवलेत.
बघा गाईस, इथं महाराज त्यांच्या सिंहासनावर बसायचे. स्पॉट मधून आम्ही निघालो वगैरे आणि आता आम्ही आलोय शहाजहान गार्डन मध्ये. सी इथं सांगतात की शहाजहान आणि मुमताजला इथे एकमेकांना प्रेम झालता, की शहाजहानला मुमताज इथे प्रेम झालता. ओके, त्यांचं गार्डन आहे इथं. गार्डन मध्ये काय नाही आहे, नुसती झाडं आहेत. आम्ही इथं बसलो, बेंचवर टाइमपास केला आणि आता निघतोय रेस्ट करायला. आलो फक्त आम्ही इथं. चला बाई, काय चाललंय, झाड म्हणून काय ना काय तोडतात. काय रे, फुलं मस्त आहेत. वास बकुळीचं झाड आहे, काढ ना 2-3. तिथं बघ मधुमाशा आहेत त्या. काय चल, पप्पानी पेटे घेतलेत आमचे, दुकानात जाऊन पेटे आणले बघा. हा, मिनी अजून खाले नाही कधी. आय लव पानपेठा. ओके, बघू आपण ये ट्राय करू. आपण पण खाईल, कधी खात नाही, बट बघू आपण. चला आता आपण जाऊया दुसऱ्याकडे. इथे हँडीक्राफ्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये आलो आहे. इथे हँडमेड वस्तू वगैरे भेटतात, हे बघा. चला आता आपण याच्या आतमध्ये जाऊया. शूटिंग अलाउड आहे ना? शूटिंग अलाउड आहे ना? फायनली गाईज रूमवर पोहोचलो. जाम बरं वाटतं AC मध्ये येऊन. गाईज रूमवर बसून असं मला कंटाळा आलता, आम्हाला लागलेली भूक, आणि त्यासाठी आम्हाला इथं नॉनव्हेज कुठे जवळ काय भेटत नव्हता. आणि इथं थोड्याच अंतरावर इथं एक असं स्टॉल सारखं आहे. आमच्या पप्पानी शोध काढले याचे. आम्ही इथं बसलो होता, तर तलप लागले जरा नॉनव्हेज खायची. खाला नाही ना म्हणून. तर दुपारी खाला पण अंडा नाही खाला कधी बसून, त्याचीच खायची वाटत होतं म्हणून आता इथं आलोय. मस्त कबाकी खाऊन जाऊ. प्लेट पेपे, प्लेट पेपे, प्लेट पेपे, प्लेट पेपे. आता कशाला हळूहळू खाता, खा ना मग सारखा खा. मग काही खाते 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 आणि आता व्हिडिओ बघायला हळूहळू खाते. मन भरला, मन भरला. गाईज फायनली रिटर्निंग टू मुंबई. फायनली फुल थंडावलं इथं AC मध्ये. कधीपासून सांगते AC कमी करा, थंडी वाजते जाम. फायनली घनसोली पोहोचलो. येस, चला आता घरी.